ब्राझीलच्या मॉडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब. जेनझीचं भविष्य चोरलं जात असल्याचं म्हणत आयोगावर हल्लाबोल. राहुल गांधी आपली निराशा लपवतायत. निवडणुकीच्या वेळी ते परदेश दौऱ्यावर जातात. किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर आरोप. हरियाणात काँग्रेसमुळे पराभव झाल्याची टीका. नगराध्यक्षपदासाठी भाजपची 3 नावं तयार. प्रदेशाध्यक्षांकडे निरीक्षकांनी नावं सोपवली. मतदारांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारी देणार. मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम. मुंबईतल्या बैठकीत निर्णय झाल्याचं समोर. इंडिया आघाडीतल्या पक्षांसोबतच युतीची तयारी. लवकरच दिल्ली हायकमांडला निर्णय कळवणार. उद्धव ठाकरे टोमणे मारण्यापलीकडे काहीच करत नाहीत. मुख्यमंत्र्यांकडून टीकेला चोख प्रत्युत्तर. विकासावर बोलल्याचं भाषण दाखवा, 1000 रुपये मिळवा. मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा आवाहन. पुण्यामध्ये मांत्रिक महिलेकडून आयटी इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक. मुलींना दुर्धर आजारातून बरं करण्याचं आमिष. परदेशातली मालमत्ता विकायला भाग पाडलं. शिरूरनंतर खेडच्या काळीचीवाडीमध्ये बिबट्याची दहशत. अंगणात चिमुकला खेळत असताना बिबट्या आला. चिमुकला थोडक्यात बचावला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार. कार सुरू करताना अचानक आग लागली. दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. आणि वाशीमधल्या शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र बंद. 20 महिन्यांपासून इमारत धूळ खात. 6 कोटी रुपये खर्च करून इमारत उभारली होती.